हा बेटा. नुकतीच बुद्ध पौर्णिमा झाली आहे, तर बौद्ध लोकांनी समाजात कसं वागलं पाहिजे, त्यांची काय जबाबदारी आहे? ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी तुला यापूर्वी सुद्धा 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं बेटा की बौद्धांची जबाबदारी काय, पण तुला खरं सांगायचं म्हणजे बौद्ध समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी आता 22 प्रतिज्ञाचा उल्लेख केला, पण अलीकडच्या काळामध्ये होताना काय दिसतं बेटा की लोक टीका करायला लागलेले. पण 22 प्रतिज्ञाचा मागचा जो व्हिडिओ होता माझा, तो मी आधीच स्पष्ट केलं होतं की 2-3 मिनिटांचा हा विषय नाहीये, परंतु बौद्ध समाजाने म्हणजे आंबेडकरी बौद्ध समाज जो आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची जबाबदारी अधिक मोठी आहे. त्यामुळे आपण टीका टिप्पणी टाळली पाहिजे. 22 प्रतिज्ञा ह्या बौद्ध धर्माच्या, म्हणजे समजा मी जर बौद्ध असेल किंवा कुणी एखादी व्यक्ती बौद्ध असेल तर त्याच्यासाठी ते कंपल्शन आहे की मी देव मानणार नाही, मी ब्राह्मणाच्या हातून पिंडदान करणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. आता लोक इतके समजदार झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण पुन्हा पुन्हा ते सांगणं किंवा इतरांच्या देवदेवतांवर टीका करणं, तर ह्या गोष्टी टाळण्यापेक्षा आपण आचरणातून आपण बौद्ध कसे आहोत, म्हणजे आपण जाती व्यवस्था, वर्णभेद किंवा भेदाभेद, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुला ही गोष्ट माहीत नाही, परंतु समाजामध्ये अजूनही बौद्ध लोकांमध्ये, म्हणजे बौद्ध तर म्हणतात परंतु महार जी जातीचे जे गुण आहेत ते अजूनही आपल्याला जाताना दिसत नाहीत. त्याच्यामुळं पोटजातीचंही त्याच्यामध्ये राजकारण आहे. मी तुला एखाद्या वेळेस आणखी ही गोष्ट समजावून सांगेल. तर ह्या सगळ्या पोटजातीचं राजकारण असेल, भेदाभेद असेल, एकमेकांवर टीका करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण सोडणं गरजेचं आहे. आणि ह्या जर सोडल्या नाही तर आपण एक माणूस म्हणून, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची ओळख करून देताना आणि समाजाला संदेश देताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही बौद्ध लोकांवर अधिक चांगलेपणाने, माणुसकीने, मानवतेने वागण्याची मोठी जबाबदारी बौद्धांवर आहे. आणि ही जर तुम्ही पाळली नाही तर उद्या असं लोक म्हणू नयेत की महाराजांनी बौद्ध धर्म बाटवला, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं थेट वाक्य आहे. म्हणून आपण सगळ्यांनी परस्परांशी वागताना समाजामध्ये जे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि खास करून बंधुत्वाची जी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली, तर ती लक्षात ठेवून आपलं बिहेवियर, आपलं वर्तन हे समाजामध्ये असलं पाहिजे. मला असं वाटतं की हीच बौद्ध लोकांची अधिकाधिक जबाबदारी आहे. कारण बौद्ध असणं म्हणजे वेगळे पण नाही, म्हणजे समाजामधून तुम्ही वेगळं दिसलं पाहिजे वगैरे अशा पद्धतीचं बौद्ध असणं असा त्याचा अर्थ होत नाही. ही गोष्ट आपण सगळ्या बौद्धांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?